यावेळेस सकाळची आकडेवारी आणि रात्रीच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचं या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्यामध्ये आष्ट्यात स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेत। हॅलो हॅलो तर आपण बघतोय निवडणूक आयोगाचं काम संशयास्पद आहे। राज्यभरामध्ये अशा तक्रारी येत आहेत असा आरोप राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील केलेला आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर इथं आपण बघतोय की आता आक्षेप घेण्यात आलेला आहे। विजय पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विजय, काय सध्याची स्थिती? कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहेत। आता सध्या प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यात आणि जे नेते मंडळी आहेत महाविकास आघाडी शरद पवार त्यांच्यावरती चर्चा सुरू आहे आणि या ठिकाणी जी सुरक्षा नाही, सीसीटीव्हीचा नाही, या सर्व याच्यावरती चर्चा सुरू आहे। जो मतदानाचा टक्का वाढलेला आहे तो त्याच्यावरती या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मात्र जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी टिळा मांडून आहेत। प्रशासनाकडून कोणते वरिष्ठ अधिकारी तिथे आलेले आहेत का या संदर्भात काही माहिती? आणि आंदोलन करते या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा करतायत तर समाधानी आहेत का? पुढचं यानंतर काय आंदोलन असेल या संदर्भात काही माहिती? आता तहसील कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांची त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि ते तोडगा मात्र नाही तोपर्यंत आंदोलक आपल्या भूमिकेवर तर आपण बघतोय आष्ट्यातल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीनं राडा घातलेला आहे। स्ट्रॉंग रूम म्हणजे जिथं ईव्हीएम्स मशीन्स ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते इथं आक्रमक झालेले आहेत।